तर नमस्कार मंडळी, मी शिवमटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, मी एवढं तयार होऊन चाललो आहे गणपती बाप्पांना आणायला. पाठवून पप्पांना येत आहेत तर मी चाललो पुढे. तर आता आज गडबड तर खूप आहे, आज सगळी गडबड आहे. सगळ्यांनी असंच सांगतो वाटतं 15 मिनिटं नाही. इथं थांबा, थांब लाईनीत राहा, पाठी थांब. तुम्ही जरा पुढे या. थांब. हो थांब पुढे या. तर मंडळी, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता आजी आपल्या गणपती बाप्पाचं चाक काढेल. तर गाईज, मी डायरेक्ट नेक्स्ट डेलाच इव्हिनिंगला ब्लॉग चालू करतो आहे, गणेश चतुर्दशीच्या दिवशी. तर गाईज, आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि यावर्षी आमची आरास काय ते तुम्हाला दाखवतो, डेकोरेशन काय ते दाखवतो. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बाहेर तर हे आपले तोरण वगैरे सजावट सगळी केलेलीच आहे आपण, हे बघा. आणि आता आतमध्ये काय केलं आहे ते दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, आपला गणपती बाप्पा यावर्षी बोटीवरती विराजमान झालेला आहे आणि खूप मेहनत घेऊन मी ही बोट बनवली आहे गणपती बाप्पासाठी, मकर. आणि आपल्या त्या मकरामध्ये आपला गणपती बाप्पा किती शोभून दिसतोय ते बघा. तर मंडळी, मी मकराच्या आतमध्येही निसर्गाचा फील देण्याचा प्रयत्न केलाय. वरती बघा लाकडाचं, जसं आपण कामट्या बांधतो तशा प्रकारे क्रॉस मध्ये ती रेडीमेड भेटते लाकडाची, ती पट्टी लावली मी आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल पानं आहेत, वेली वगैरे. तर ते कोपऱ्याने असं लावले मी. आणि आपलं जसं घरामध्ये आपण तोरण लावतो त्या प्रकारे मी साईडने तोरण लावलेत. आणि आमच्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर जो झुंबर लावला आहे तो तर एकदम कमालचा एकदम शो करतो, एकदम खतरनाक. कारण त्याच्या आतमध्ये बाहेरून फुलांचा झुंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे तो लाईटचा झुंबर आहे, असे डबल आहेत ते.
या पैशाचा असावा दार वेड्या गुरुचरणाचा नको मोदरू रे मानवा तू या पैशाचा असावा दार वेड्या गुरुचरणाचा असावा दार वेड्या गुरुचरणाचा असावा दार वेड्या गुरुचरणाचा नको मोदरू रे मानवा तू या नको मोदरू रे मानवा तू या पैशाचा असावा दार वेड्या गुरुचरणाचा
Thank you.